नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वासघात भाग 2. आकाश म्हणतोय त्याला शलाकाशी लग्न करायचे नाहीये. मनोहरराव एका दमात बोलले. काय? शलाकाची आई बाबा ओरडली. होय, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. आकाशला शलाकाशी लग्न करायचे नाहीये. मनोहरराव ठामपणे म्हणाले. पाण्याचे ग्लास आणणाऱ्या शलाकाच्या हातांना कंप सुटला. अहो पण का? शलाकाच्या बाबांचा स्वर थरथरला. त्याला वाटतंय तुमची मुलगी त्याच्यासारख्या IT मध्ये काम करणाऱ्या इंजिनियरला सूट होत नाही. मीनाताई ठसक्यात म्हणाली. तुमची मुलगी? शलाकाच्या काळजात कळ उठली. त्या शब्दाने एका क्षणात दणग्याने शलाकाला परकी करून टाकलं होतं. शलाकाच्या तळहातावरील फिक्कट होत चाललेल्या मेहंदीवर अश्रूंचे 2 थेंब ओघळले. अहो पण शलाका BEd आहे, शाळेत नोकरी करतेय. ही गोष्ट तर आधीपासून माहीत होती आकाशला. इतके दिवस त्याच्या लक्षात आलं नाही आणि आता साखरपुडा झाल्यावर लगेच त्याला ते जाणवलं. शलाकाच्या आईचा संयम सुटू लागला. हे बघा, लग्न झाल्यावर काही कॉम्प्लिकेशन्स नको म्हणून आधीच लग्न मोडलेले बरे. प्रत्येक शब्दावर जोर देत मनोहरराव म्हणाले. तशी शलाकाचे बाबा उसळले. असं कसं म्हणता? साखरपुडा मोडला म्हणून ती काय भातुकली आहे? लहर आली मांडली, लहर फिरली मोडून टाकली. बोलता बोलता शलाकाच्या बाबांचा आवाज चढला. आधी सांगितलं असतं तर साखरपुड्याचा घाटच घातला नसता आम्ही. बोलताना शलाकाच्या बाबांचा आवाज चिरकला. नाकपुड्या फुगल्या, कपाळावरच्या शिरा तटतल्या. काय साखरपुडा साखरपुडा सांगताय सारखं? हवं असेल, हवं तर झालेला खर्च भरून देतो. दणग्याने खिशाकडे हात नेण्याचा आविर्भाव केला. फक्त त्यांचा तो अभिन वेश, त्यांचा पवित्रा बघून शलाकाचे आई बाबा आवाज झाले. त्यांचे ते आक्रमकता स्वतःला वाटणारे अपराधीपणाची भावना लपवण्यासाठी तर नव्हती, पण दणगे पती पत्नी बसले होते, चेहऱ्यावर बेफिकीर झळकवत. लगेचच दोघेही गुरमीत उठून निघून गेले. शलाका बधिरावस्थेत बसली होती, सुन्न निशब्द. त्या दिवशी प्रथमच शलाकाच्या घरी देवाजवळ दिवा लागला नव्हता. आईच्या श्लोकांचा आवाज घुमलाही नाही की अगरबत्तीचा सुगंधही दरवळला नाही. होती निव्वळ उदासीन निशब्द शांतता. नेहमीप्रमाणे सरूबाईंनी दारावरची बेल वाजवली. शलाकाच्या बाबांनी दार उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरील विवश भाव पाहिले आणि ते आत गेले. डायनिंग टेबलच्या खुर्चीवर कपाळावर हात लावून बसलेल्या शलाकाच्या आईला बघून ती म्हणाली. उठा बरं शलाकाची आई. अहो, आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येणारच, आपण त्याला तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे. शलाकाच्या आईने दचकून तिच्याकडे पाहिले. म्हणजे तुला पण बातमी कळली? अहो ताई, हातात केरसोण घेत सरूबाई समजुतीच्या स्वरात घराबाहेर म्हणाली. चांगली बातमी रांगत रांगत घराबाहेर पडते, पण वाईट बातमी तोपर्यंत गावात प्रदक्षिणा घालून आलेली असते. लोकांना काय वाटत असेल ही बातमी कळल्यावर? शलाकाची आई उद्विग्न स्वरूपात पुटपुटली. काही लोकांचं काय घेऊन बसतंय? त्यांना सगळ्याला काहीतरी लागतंयच. त्यांचा तो फक्त टाइमपास असतो. उद्या दुसरी बातमी कळली की तिकडे पळतील. आपण ताठ मनाने राहायचं. आपले प्रश्न सोडवायला लोक येणार आहेत होय. चला उठा शलाकाताई. बेडरूमचे पडदे उघडत सरूबाईंनी उशीर डोकं खुपसून मुसमुसणाऱ्या शलाकाला उठवलं. म्हणाली, काही आभाळ नाही कोसळलं. याच्या परीस चांगला नवरा मिळणार असलं म्हणून देवानंच अशी योजना केली आहे अशी श्रद्धा ठेव आणि उठून आंघोळीला जावा. दुपारी शलाकाचे मामा मामी भेटायला आले. असं कसं वागू शकतात दणगे? इतके दिवस शलाकाचं शिक्षण, तिची नोकरी त्यांना माहीत नव्हतं? आपण त्यांच्यावर फसवणुकीची केस लावून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून. मामा तावातावाने म्हणाला. त्याने काय होणार? त्यांना शिक्षा होईल एक वेळ, पण शलाकाचं काय? देव वरून बघतोय सगळं. शलाकाच्या बाबांच्या थंड प्रतिक्रियेवर शलाकाची आई संतापली. खड्ड्यात घाला तुमचं ते अध्यात्म. इतके दिवस श्रद्धेनं केलेलं देवाचं फळ दिलंय त्यानं आपल्याला. शलाका बेडरूममध्ये बसून बाहेर चाललेले वादविवाद ऐकत होते. तिने निर्णय घेतला, उद्यापासून शाळेत जायचं. घरात बसलं तर तोच विषय सतत घेणार. बरं, त्याने परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? एक बरं झालं की लग्न मोडल्याची बातमी शाळेत कळूनही कोणी त्याचा उल्लेखही केला नाही. शाळेच्या हेडमिस्ट्रेस ब्रह्मो मॅडम
अतिशय समंजस होत्या. त्यांनी सर्व टीचर्सना आधीच कल्पना देऊन ठेवली असावी. शलाकाला सुटल्यासारखे झाले. तिचा दिनक्रम रोजच्याप्रमाणे सुरू झाला. मात्र एक गोष्ट ती कटाक्षाने पाळत असे. बिल्डिंग बाहेर पडल्यावर चुकूनही आकाशच्या घराकडे पाहायचे नाही. बाबा पण ऑफिसला जाऊ लागले. लग्नाची खरेदी, साड्या वगैरे कपाटातील एका वापरात नसलेल्या खणात बंदिस्त झाले. सरूबाई, समोरच्या बिल्डिंगमध्ये कसली एवढी धामधूम चालली आहे? शलाकाच्या आईने पोळी लाटता लाटता विचारली. त्या दणग्यांच्या पोराचं लगीन आहे ना व? सरूबाई भांडी घासत घासत म्हणाली. काय? पोळीवर लाटणं फिरवणारे हात तटकन थांबले. मग म्हणून तर एवढ्या रुबाबात आपल्या शलाकाताईंशी ठरलेलं लग्न मोडलं ना व? सरूबाई तोंड वाकडं करीत तुच्छतेने म्हणाली. इतके दिवस जावई बापू म्हणून कौतुकाने उल्लेख होणाऱ्या आकाशचा उल्लेख दणग्यांचा पोरगा असा केला. कोणीतरी ऑफिसातले हाय म्हणून सरूबाईने माहिती दिली. शलाकाच्या आईचं तोंड उतरलं. माझ्याबरोबर स्वप्न पाहणारा आकाश, त्याचं पान माझ्याशिवाय हलत नसे. मुलगा झाला तर आलोक नाव ठेवायचं इथपर्यंत बेत करणारा आकाश, दुसरी कोणी मिळाली तर आपल्याशी असलेले बंध इतक्या निर्दयपणे तोडूनही टाकले. एवढी प्रतारणा. शलाकाच्या डोळ्यातून घळाघळा आसवा वाहू लागला. दणग्यांच्या बिल्डिंगीवर रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या. मंद सुरात शहनाईचे स्वर ऐकू येत होते. संध्याकाळी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पीटरकर वहिनी यायला आणि शलाकाचे बाबा ऑफिसमधून आल्याचे दार उघडायला एकच गाठ पडली. पीटरकर वहिनी भारी साडी तर नेसल्या होत्या, पण कधी नव्हे तो मेकअपही केला होता. शलाकाच्या आईला दारात बघून मुद्दाम पोंक्षे वाहिनींची मोठ्याने बोलू लागल्या. आकाशच्या लग्नाचे रिसेप्शन 5 स्टारमध्ये ठेवलंय. हे बरं केलं बाई, नाहीतर एखाद्या हॉलमध्ये लग्न लावून मोकळे होतात लोक. पीटरकर वाहिनींचं ते ठसकेबाज बोलणं ऐकून शलाकाची आई आवाज झाली. याच का त्या बाई ज्या शलाकाच्या थाटात संपन्न झालेल्या साखरपुड्यात तोंड भरून कौतुक करत होते? एकाच स्थितीत बसल्याने शलाकाचे अंग आंबून गेले होते. सतत पेपर्स तपासल्यामुळे डोळ्यावरही ताण आला होता. तिने हातातील लाल पेन खाली ठेवले आणि हात उंचावून आळोखी पिळू दिले. आता पेपरचा एक गठ्ठा उरला होता. पेपरचा गठ्ठा घेऊन वर्गात शिरताच मुलांचा होणारा हल्लागुल्ला आठवून शलाकाच्या चेहऱ्यावर स्मित उमटली. डोळ्यावर पाणी मारून परत पेपर्स तपासण्याचे ठरवून ती उठली आणि बेसिंगवर डोळ्यांवर पाणी मारू लागली. ठाडकन दार लावण्याचा आवाज ऐकून ती दचकली. आई संतापाने फणफणत होती. मुद्दामून मला ऐकू जाईल अशा आवाजात ती दणगेन आपल्या सोनेचं कौतुक करत होती. किती हुशार आहे, आकाशला कशी शोभते, त्याच्या बरोबरीने कमावते, आई नक्कल करीत बोलत होती. दणगेन शलाकाला हसू आले. इतके दिवस आई बजावत असे. आकाशच्या आईला दणगे काकू आहो आई म्हणायचं. तुझ्या भावी सासूबाई आहेत त्या. जाऊ दे लता, सोडून दे आता सगळं. आकाश आणि शलाकाचं लग्न हा विषय संपला आहे. आकाशने आपल्या ऑफिसमधल्या मुलीशी लग्न केलंय हे सत्य तुला पचवायलाच हवं. शलाकाचे बाबा बायकोचा मृदू आवाजात समजावीत होते. अशी कशी सोडून देईल? आई तावातावाने म्हणाली. इतकी वर्ष एकत्र फिरले, सर्व संमतीने साखरपुडा झाला आणि नंतर ऑफिसमधली मुलगी आवडली म्हणून लग्न करून मोकळा झाला. आईचा संताप शिगेला पोहोचला होता. शलाकाने आवेगाने आलेला हुंका परतावला. काय खोटं बोलत होती आई. झालं ते झालं. आता शलाकाचं नाव वधूवर सूचक मंडळात घालायला हवे. बाबा आईला म्हणाले तशी शलाकाच्या हातातील पेन थरथरली. माझं लग्न आकाश सोडून दुसऱ्याशी कसं शक्य आहे? आकाशच्या जागी दुसऱ्या कोणाला आपण स्वीकारू शकतो? नाही, शक्यच नाही. शलाकाने जोरजोरात मान हलवली. आकाश लग्न झाल्या झाल्या बायकोबरोबर नोकरीसाठी बंगलोरला निघून गेला. असं कळलं तेव्हा शलाकाला हायसं वाटलं होतं. दृष्टी आळ सृष्टी, पण अजूनही आपण त्याला विसरलो नाही हे तिला पदोपदी जाणवते. त्याच्या बाईकच्या हॉर्नसारखा आवाज आला की तिला त्याचा भास होईल. शाळेतही हजेरीच्या वेळी आलोक मेहता ती चुकून आलोक दणगे म्हणून पुकारत असे, तर कधी आकाश तिच्या कानात अहो आलोकची आई
म्हणून कुजबुजतोय असा भास होत असे. मनातील वादळ लपवण्यासाठी शलाका स्तब्ध होऊन उभी होती. तिची मूक समंती समजून आईबाबांनी तिचं नाव शुभमंगल वधूवर सूचक मंडळात घालायचे ठरवले. आईने शेजारच्या पोंक्षे काकूंना घेऊन एका ज्योतिषाकडून शलाकाची पत्रिका करवून आणली आणि बाबांबरोबर वधूवर सूचक मंडळात गेली. मंडळाच्या बाईंनी दिलेला फॉर्म काळजीपूर्वक भरून मुलीची रास, नक्षत्र, गण इत्यादी पण मॅरिटिकल स्टेटस या करारनाम्यापाशी थबकले. लोकांपासून सत्य लपवून ठेवायचं नाही, कारण ते कुठूनही तरी उघडकीस येतच. या मतांचे शलाकाचे आईबाबा असल्याने त्या रकान्यात त्याने साखरपुडा होऊन लग्न मोडले असे स्पष्ट लिहिले. पैसे आणि फॉर्म बाईंकडे सुपूत केला. बाईंनी तो काळजीपूर्वक तपासला. त्या साखरपुडा मोडला या वाक्यावर थबकल्या. चौकशी केली नव्हती का? त्यांच्या या प्रश्नावर आईबाबांनी एकमेकांकडे हताशपणे पाहिले. जो मुलगा रात्रंदिवस डोळ्यासमोर होता त्याची चौकशी काय करायची? फॉर्म भरल्यानंतर शलाकासाठी स्थळ येऊ लागली. शलाकाच्या आईबाबांना उत्साह आला, पण हळूहळू लक्षात येऊ लागले की लोकांना स्थळ म्हणून नव्हे तर शलाकाचा साखरपुडा का मोडला यात जास्त इंटरेस्ट आहे. एका मुलाने शलाकाशी फोनवर बोलल्यावर तिला तो बरा वाटला. दोघांनी हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले. त्याप्रमाणे दोघे भेटलेही, पण आल्यावर शलाकाने सांगितले की तो तिच्याशी लग्न करून, तिच्यासारखा साखरपुडा मोडलेल्या मुलीशी लग्न करून तिचा उद्धार करणार आहे, तिच्यावर उपकार करणार आहे असा आव आणत होता. ताबडतोब सर्वानुमते त्याला नाकारण्यात आले. साखरपुडा मोडला म्हणजे काय मोठा गुन्हा झाला? त्याला शलाका जबाबदार होती. दुसऱ्या मुलाशी शलाका चॅटिंग करू लागली. प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव घेतल्यावर तिने हा निर्णय घेतला होता. थोडा वेळ चॅटिंग करू झालं आणि शलाकाने लॅपटॉप बंद करून टाकला. आई बाबा, माझ्या लग्नाचा विषय बंद. मी मुळीच लग्न करणार नाही. शलाका संतापाने थरथरत होती. आई बाबा थसकले. काय झालं? आईने चाचरत विचारले. साखरपुडा झाला होता म्हणजे किती पुढे गेला होता म्हणून विचारत होता निर्लज्ज. शलाकाच्या डोळ्यात शरमेने पाणी जमा झाले होते. किती पुढे म्हणजे? अरे देवा! त्याचा अर्थ लक्षात घेऊन आईने कपाळावर हात लावला. काय काय भोगावं लागतंय माझ्या बाळीला. शलाकाच्या आईचं मन मायेनं, काळजीनं भरून गेलं होतं. तेव्हापासून शलाकाने लग्न हा विषय मागे पडला. शलाकाला आपल्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये रमली होती. आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींमध्ये गुंतून राहू लागली होती. दिवस पुढे सरकत होते. पोंक्षे काकू दुपारी सहज म्हणून शलाकाच्या आईकडे आल्या. शलाकाच्या आई, कळलं का? दणग्यांच्या आकाशचा घटस्फोट झाला. रमेश. उर्वरित कथा पुढील भागात पाहूया. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.